गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यातला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय। आधीच सुलतानी संकट शेतकऱ्यांपुढे आहे, मात्र आता अस्मानी संकट सुद्धा शेतकऱ्यांच्या नशिबी आल्यानं शेतकरी हतबल झालाय। पाहुयात साताऱ्यातील शेतकऱ्याची व्यथा सांगणारा लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। सततच्या पावसाने कराड तालुक्यातील शेतकरी अडचणीत। पेरणी नाही, उत्पादन घटले। शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी। राज्यातील काही भागात पावसाने अजूनही उसंत घेतलेली नाहीये। अनेक ठिकाणी पावसामुळे होत्याचं नव्हतं झालंय, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते। काल झालेल्या पावसामुळे ऊस आणि सोयाबीन सारख्या पिकांचं नुकसान झालंय। कराड आणि पाटण तालुक्यात 70% अधिक लोकांना पेरण्याच करता आल्या नाहीत, तर ज्या पेरण्या झाल्या आहेत त्याचं मात्र पावसामुळे नुकसान झालंय। त्यामुळे आता सरकारनेच आमची शेती चालवायला घेऊन आम्हाला काहीतरी द्यावं अशी अजब मागणी वैतागलेले शेतकरी करू लागले। 40% लोकांना पेरणीच करता आलेली नाही। वापशामुळे आणि गारव्यामुळे शेतीचं उत्पादन 20%च्या वर गेलेलं नाही। मिळणारा मजूर आणि मजुरांचा तुटवडा आणि त्यांची जर का मागणी केली तर शेती नकोच। माझं तर वैयक्तिक मत असे की सरकारनं आता शेती चालवायला घ्यावी आणि आम्हालाच काय देता आलं तर देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। असं असतानाही सरकारकडून आम्हाला काही मदत मिळालेली नाही असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त करत येणाऱ्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करावी अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकरी करू लागले। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आमचं एवढं फार मोठं नुकसान झालेलं आहे। याच्यात माझ्या ह्या 20 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये अपेक्षित मी 4 पोती सोयाबीन काढतो, आता मला 1.5 पोत सुद्धा सोयाबीन होणार नाही। त्यामुळे हे जे आमचं शेतकऱ्यावर झालेलं अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले याच्याकडे सरकारनं आमच्याकडे त्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून सर्वच शेतकऱ्यांच्याकडे बघावं अशी माझी एक प्रामाणिक शेतकरी म्हणून इच्छा आहे। एकूणच काय तर अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं जगणंच मुश्किल झालंय। त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकार आता काय ठोस पावलं उचलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभय देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।